पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहते गाडी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहते गाडी भीती महामातांना महापुरुषांना अभिवादन करो। सर्वप्रथम या जो कायदा आहे त्याच्या नावालाच विरोध आहे, जन सुरक्षा। यामध्ये जर पाहिलं की आजही लोक भूकबळीने मरतात, महिला रस्त्यावर सुरक्षित नाही आहे आणि त्यांच्यावर अन्य अत्याचार ज्यावेळेस होतं तर हे सरकार कुठलंच त्यावरती लक्ष न देता जन सुरक्षेच्या नावाखाली हे जनची सुरक्षा नाही तर हे देवेंद्रची सुरक्षा करण्याचं यांचं हे षडयंत्र आहे। जर यामध्ये आपण पाहिलं असेल की काही वर्षापूर्वी कोरोनासारख्या महामारीमध्ये या देशामध्ये लोक रस्त्यावर तडफडून मरत होते, तर मोदी आणि अमित शहाचं प्रयोजन काय चालू होतं की लोकांना वाचवण्याचं कुठलंही काम न करता मोदी आणि अडाणीला लॉन्च करण्यासाठी महामारीच्या काळामध्ये त्यांनी काळा कायदा शेतकरी प्रोटेक्शन ॲक्ट पास केला। फार्मर प्रोटेक्शनचं नाव काय दिलं, फार्मर प्रोटेक्शन ॲक्ट। त्याचा मागचा हेतू काय दाखवलं त्यांनी की शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा काढला। त्यांचा हिडन एजेंडा होता की अडाणी आणि अंबानीला लॉन्च करण्यासाठी त्यांचा तो प्रयोजन होता। याच पद्धतीने जन सुरक्षेच्या नावाखाली त्यांना हे सत्ता सुरक्षा करायचं आहे। कारण यामध्ये जर आपण बघितलं की आजच्या घडी परिस्थितीमध्ये की SC ST OBC मायनॉरिटीज रस्त्यावर उतरतात, कारण अन्य अत्याचार ह्यांच्यावरच होतो। ज्यावेळेस हे रस्त्यावर उतरतात ह्यांना ज्यावेळेस जड होतो हे यांचा आवाज दाबण्याचं काम हे देवेंद्र मनोवादी सरकारचं काम चालू आहे। आपण या ठिकाणी बरेच उदाहरणं बघितले असतील की बीफच्या नावाने एका मायनॉरिटीच्या तरुणाला म्हाताऱ्याला मारलेले आहे, त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही। आपल्या पुणे सारख्या शहरामध्ये मोहसिन शेखचा मॉब लिंचिंग होतो, त्याच्यावरती कुठली एक कारवाई करत नाही। आता नवीन शब्द त्यांनी काढला अर्बन नक्सल। त्याचा बेस काय तर येळगार परिषदमध्ये सर आहेत स्वतः त्या ठिकाणी ते नवीन शब्द काढण्यात आला, त्याला कुठलाही फंडामेंटल कॉन्स्टिट्यूशनल कुठलाही स्टॅट्युटरी बेस नाहीये। कुठं आला तो शब्द ते ह्यांनाच माहिती, या सरकारलाच माहिती। अर्बन नक्सल ज्यावेळेस विरोध झाला तर तो कायद्यामधनं अर्बन नक्सल शब्द काढून कडव्या डाव्यांचा शब्द टाकण्यात आला, तर त्याला सुद्धा काही बेस कुठलाही बेस नसताना फक्त हे SC ST OBC मायनॉरिटीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। जसं शाहीद सरांनी सांगितलं प्रवीण दादांचं उदाहरण, त्याच्यावरती हा कायदा लागू करणार का आणि त्याच्या पलीकडे जाऊन यांचं काय षडयंत्र आहे की जसं मनोज दादा जरांगे पाटलांचं, कारण गोरगरीब मराठा समाज यावर रस्त्यावर उतरला ते त्यांना जड झालं तर हे पुढे असे कुठले आंदोलन उभे होऊ नये म्हणून ह्यांचं हे षडयंत्र आहे। तर वकील म्हणून माझं एक सांगणं आहे की हा जो कायदा आहे ह्याला तर आम्ही रस्त्यावर तर आज वकील असून दुसऱ्यांसाठी न्यायासाठी लढणारे लोक आम्ही आज रस्त्यावर उतरत आहे, तर हे कायदा तर आम्ही सर्वांसमोर हे कायदा आम्ही रद्द करतोय, फाडून टाकतोय बी। आणि वेळ आली की संविधानात जसं सरांनी सांगितलं की संविधानामध्ये आर्टिकल 13 क्लॉज 2 दिलेला आहे की इट इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, म्हणून आम्ही त्याला कोर्टात सुद्धा विरोध करणार आहे आणि आज या ठिकाणी सर्वांसमोर मी हा कायदा फाडत आहे। रद्द करा, रद्द करा। फडणवीस सरकार हाय हाय